माझं नाव देवदास नारायण महाजन, विकास सोसायटी संचालक पोलीसबाई अगोदर निवड झाली. त्याच्यानंतर मी निवड चेअरमनपदी निवड झाला. सर्वात मंडळाच्या शेतकऱ्यांसाठी हे गव्हर्नमेंटच्या योजना आहेत त्या फायद्याच्या हिताच्या राहतील. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त प्रमाणात लाभ होणार. नुकतीच देवदास नारायण महाजन यांची जी काही निवड झाली आहे ही निवड अगदी बिनविरोध आणि अगदी सामान्य कुटुंबातील एक सामान्य नागरिक की ज्याला आपल्या विकास सोसायटी या संस्थेमध्ये चेअरमन पदाला बसून आपल्या या भूमिकेसाठी वेगळी दिशा देण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी संधी मिळाली. आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये सहकार क्षेत्र हे मोठ्या प्रमाणामध्ये विसरलेलं आहे आणि हे विखरलेल्या क्षेत्रामध्ये विकास सोसायटी हा एक महत्त्वाचा घटक त्याच्यामध्ये मानला जातो. आणि ह्या विकास सोसायटीच्या माध्यमातून आपण शेतकरी, उद्योजक, मजूर आणि इतर काही घटकांना आपण विकास सोसायटीच्या माध्यमातून त्यांचं नवसंजीवनी, शेतकरी हिताच्या विविध प्रकारच्या कर्जमाफीच्या बाबी, शेतकरी योजना, मजुरांसाठीच्या योजना ह्या कोणत्या प्रकारच्या योग्य दिशेने त्या ठिकाणी अंमल करू शकतो अशा प्रकारची संधी मला वाटतं त्यांना त्यांच्यासमोर त्या ठिकाणी आहे. आणि मला नक्कीच त्या ठिकाणी विश्वास आहे की देवदास महाजन या ज्या पदाला त्या ठिकाणी बसलेले आहे की त्यांना जे बिनविरोध त्यांची निवड झालेली आहे कदाचित पुढच्या काळामध्ये त्या पदाला 100% त्या ठिकाणी न्याय देतील. आताच नुकतीच तुम्हाला एक 5 मिनिटापूर्वी मला त्या ठिकाणी माहिती मिळाली आहे की मौजे, अहिरवाडी, पंचोद, निरूळ, पाडला या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं किडीचं नैसर्गिक वाऱ्यामुळे त्या ठिकाणी मोठं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे. तर एक विकास सोसायटीच्या चेअरमन या नात्याने आपण शेतकऱ्याच्या जे काही सहकार अधिनियमाअंतर्गत शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये ज्या अधिनियम त्या ठिकाणी बांधले गेलेले आहेत त्या बांधले गेलेल्या नियमांच्या आधारित तात्कालीन गाव परिसरातली जी काही सोसायटी आहे त्यांच्याशी संपर्क करून आपण त्या माध्यमातून शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालेलं आहे ते कशा पद्धतीने पुढच्या काळामध्ये त्यांना दिलासा देऊ शकतो, त्यांचं नुकसान भरपाई त्या ठिकाणी करून देऊ शकतो अशा प्रकारच्या विविध घटक त्या राजकीय पदाच्या माध्यमातून ते त्या पुढच्या काळात करू शकतात अशी मला नक्कीच त्यांच्याकडनं खात्री आहे की पुढच्या काळामध्ये हे ज्या काही उद्देशाने त्या ठिकाणी निर्माण केलेले जे पद आहे सोसायटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते पूर्णता करतील अशी माझी आशा आहे. मी त्यांच्या पुढील भविष्यासाठी, पुढच्या या पदासाठी, पुढच्या काळासाठी, त्यांच्या आयुष्यासाठीच्या मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि